नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। देणग्या मागणाऱ्या मराठी शाळांची मान्यता रद्द करण्याचा शिक्षण मंडळ अध्यक्षांचा इशारा। ठाण्यामध्ये एलआरटी अथवा ट्राम सेवा सुरू करणं आर्थिकदृष्ट्या योग्य, मात्र अंतिम निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। आणि ठाणे महापालिकेची गुजराती शाळा सुरू आहे एका कंटेनरमध्ये। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। देणग्या घेऊन प्रवेश देणाऱ्या मराठी शाळांची मान्यता रद्द केली जाईल असा इशारा ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी दिलाय। चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात शिक्षण मंडळातर्फे राबवण्यात आलेले उपक्रम आणि दुसऱ्या सत्रात राबवले जाणारे उपक्रम याविषयी माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिलाय। सध्या मराठी शाळांचा पट कमी होत असून अनेक शाळा देणग्या घेत आहेत। अशा देणग्या घेणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। एखाद्या पालकानं देणगी घेतल्याची तक्रार शिक्षण मंडळाकडे केल्यास अशा शाळांची मान्यता रद्द केली जाईल। याविषयी जनजागृती करण्यासाठी मराठी शाळांच्या बाहेर फलक लावले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या सहाय्यानं ई क्लास प्रणाली राबवण्यात येत असून या प्रणाली अंतर्गत दृकश्राव्य माध्यमाद्वारे इयत्ता, विषय आणि घटनिहाय अभ्यासाची संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून त्याचा फायदा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होईल असं त्यांनी सांगितलं। 2012-2013 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती केली जावी अशी मागणी त्यांनी केली। शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी माध्यमात 23,449, हिंदी माध्यमात 3,519, उर्दू माध्यमात 8,962 तर गुजराती माध्यमामध्ये 413 असे एकूण ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये 36,343 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या पटसंख्येनुसार मराठी माध्यमांकरता 69, हिंदीसाठी 16, उर्दूसाठी 59 तर गुजराती माध्यमासाठी 2 शिक्षकांची आवश्यकता असल्याचं सुरेश गडा यांनी सांगितलं। ठाण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ट्राम सेवा सक्षम ठरू शकते, पण अद्याप यावर कोणताच निर्णय झाला नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिलंय। महापालिका आयुक्त आर ए राजीव यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता ट्राम सेवा सुरू करण्याचं सूतोवाच केलं होतं। यामुळे घोडबंदर पट्ट्यातील जागेचे भाव वाढल्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा आरोप होता। या विरोधात सरनाईक यांनी याविषयी एक लक्षवेधी सूचना मांडली होती। त्याला सभागृहात उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं। ठाण्यामधील वाढती लोकसंख्या, निर्माण होणारी वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न शासनानं सुरू केले होते। त्यासाठी मोनो अथवा मेट्रो रेल उभारण्याकरता सर्वेक्षण करण्यात आलं होतं। ठाणे, भिवंडी, कल्याण मार्गावर अशी सेवा सुरू करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात ही सेवा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही असा निष्कर्ष निघाला होता। त्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं ठाणे ते घोडबंदर दरम्यान साधारणतः 11 किलोमीटरसाठी मेट्रो रेल्वे उभारण्याकरता सर्वेक्षण केलं। यासाठी 2,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, पण हा खर्च करणं अशक्य असल्यामुळे हा प्रस्तावही बारगळला। 2001 मध्ये लाईट रेल सिस्टीम अथवा ट्रामसाठी कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेसनं एक प्रकल्प अहवाल तयार केला होता। या अहवालात 11 किलोमीटरसाठी 850 कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता। यासाठी सुनावणीही घेण्यात आली। लाईट रेल प्रकल्पासाठी प्रति किलोमीटर 80 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता। ठाणे महापालिका मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत येते। प्राधिकरणाबरोबर रस्ते विकास महामंडळ घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते तसंच 4 पूल उभारत आहे। त्यामुळे ठाण्यात एलआरटी अथवा ट्राम सेवा उभारणं आर्थिकदृष्ट्या योग्य असलं तरी अद्याप याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं। येत्या शुक्रवारी म्हणजे 21 डिसेंबर रोजी जगबुडी होणार
असून हा दिवस डूम्सडे असल्याची अफवा असून यावर कोणी विश्वास ठेवू नये अशी माहिती पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी दिली आहे। जगबुडीची ही अफवा 2012 हा चित्रपट आणि लॉरेन्स ई जोसेफ यांचे एपोकॅलिप्सी 2012 हे पुस्तक जबाबदार असल्याचं सोमण यांनी सांगितलं। माया संस्कृतीचं कॅलेंडर हे पाषाणावर कोरलेलं असून मेक्सिको येथील उत्खननामध्ये ते सापडले। या कॅलेंडरमध्ये 21 डिसेंबर 2012 हा शेवटचा दिवस दाखवण्यात आलाय। मात्र या कॅलेंडरमध्ये पाषाणाचा पुढचा भाग कदाचित उत्खननात सापडला नसेल अथवा 21 डिसेंबर नंतरचा भाग कोरण्याचं काम राहून गेलं असेल। त्यामुळे जगबुडीचं निदान करणं चुकीचं आहे। सौर डाग वाढणार असून सौर ज्वाला उफाळणार असल्याचं सांगितलं जातं। मात्र त्यातही काही तथ्य नसून सौर डाग दर 11 वर्षांनी वाढतात आणि 11 वर्षांनी कमी होतात। त्यामुळे जीवसृष्टीचा अंत अथवा जगबुडी होत नाही। अमेरिकेतील येलोस्टोन येथील निद्रिस्त ज्वालामुखी जागृत होणार असल्याचंही सांगितलं जातं, पण त्यातही काही तथ्य नसल्याचं सोमण यांनी सांगितलं। 21 डिसेंबर 2012ला सूर्य आकाशगंगेत विविक्षित ठिकाणी आल्यानं जगबुडी होणार आहे असं सांगितलं जातं, पण सूर्यानं आतापर्यंत आकाशगंगेत 20 प्रदक्षिणा केल्या आहेत। त्यामुळे जगबुडीचं हे कारणही चुकीचं असल्याचं सोमण यांनी सांगितलं। 1962 मध्ये अष्टग्रहीच्या वेळी आणि 1983 मध्ये बरेच ग्रह सूर्याच्या एका बाजूला आले होते। त्यावेळीही डूम्सडेचं भाकीत केलं गेलं होतं, पण त्यावेळीही ते खोटं ठरलं होतं। त्यामुळे आता असं काही होणार नाही असं सोमण यांनी सांगितलं। आज चंपाषष्ठी ठाण्यामध्ये असलेल्या एकमेव अशा खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। जय मल्हार मंदिर ट्रस्टतर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी खंडोबाचा अभिषेक झाला तर संध्याकाळी खंडोबाच्या जागरण आणि गोंधळाचं आयोजन करण्यात आलं होतं। मंदिरात दिवसभर भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। रात्री महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात खंडोबाची तळी भरण्यात आली। मोठमोठ्या योजना आखणाऱ्या आणि विविध पुरस्कार पटकावणाऱ्या ठाणे महापालिकेची गुजराती भाषेची शाळा एका कंटेनरमध्ये सध्या सुरू आहे। महात्मा गांधी रस्त्यावर 1ली ते 7वीचे वर्ग सध्या या कंटेनरमध्ये भरत आहेत। महात्मा गांधी रस्त्यावर पूर्वी एका चाळीत लीलावती ठाकोरदास ठाणावाला ही गुजराती शाळा क्रमांक 20 भरत असे। मात्र ही चाळ एका बांधकाम व्यावसायिकानं विकासासाठी घेतल्यानंतर ही चाळ पाडण्यात आली। त्यामुळे चाळीतील शाळाही बेघर झाली। बांधकाम व्यावसायिकानं पर्यायी सोय म्हणून एका कोपऱ्यात कंटेनरमध्ये या शाळेसाठी जागा दिली आहे। महापालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी सध्या या कंटेनरमध्ये शिक्षण घेत आहेत। उन्हाळ्यामध्ये हा कंटेनर बराच तापतो, मात्र अशा गैरसोयीच्या वातावरणात ही मुलं शिक्षण घेत आहेत। शिक्षण मंडळ एकीकडे नव्या योजना आखत असताना या शाळेसाठी काही पर्यायी व्यवस्था करावी असं शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही अद्याप वाटलेलं नाही। साधारणतः वर्ष 2 वर्ष ही मुलं अशाच दाटीवाटीच्या परिस्थितीत आणि गैरसोयीत शिक्षण घेत आहेत। महापालिका शाळांमध्ये गरिबांची मुलं शिक्षण घेतात, त्यामुळे या मुलांच्या अवस्थेकडे लक्ष देण्यास कुणालाच वेळ नसल्याचं दिसतंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाणे शहर अध्यक्षपदी निलेश चव्हाण यांची नियुक्ती केली आहे। ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बदल केले जातील असं वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सांगितलं जात होतं। आज एका पत्रकार परिषदेत निलेश चव्हाण यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। निलेश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक हरिश्चंद्र चव्हाण यांचे चिरंजीव आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघातून गेल्या वेळी त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र यंदा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता। यावेळीही त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यावेळी अखेरच्या क्षणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यांना पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे आज ना उद्या निलेश चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाणार असं दिसत होतं। आज त्यावर शिक्कामोर्तब झालंय।